एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी पेपरफुटी प्रकरणी राज ठाकरेंची भेट घेतली। त्यांना निवेदन देत या प्रकरणात राज ठाकरेंनी स्वतः लक्ष घालावं, सरकारने एमपीसीवर दबाव आणावा आणि आम्हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। पण हे पहिल्यांदा झालेलं नाहीये। याआधी सरकारकडे तब्बल 86,000 कोटी रुपये अडकले असल्याचा दावा करत शासकीय कंत्राटदारांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती। अशाच वेगवेगळ्या मागण्या घेऊन रोज कोण ना कोण शिवतीर्थावर येताना दिसतं। पण इथेच एक प्रश्न निर्माण होतो की राज ठाकरे सत्तेत नाहीयेत, त्यांच्याकडे एकही खासदार किंवा आमदार नाहीये, मग तरीही आंदोलक, विद्यार्थी, कंत्राटदार आणि सर्वसामान्य नागरिक आपल्या मागण्या घेऊन राज ठाकरेंकडेच काय जातात? सत्तेत नसलेला नेता आपली मागणी पूर्ण करून देईल असा विश्वास या लोकांना का वाटतो? आणि राज ठाकरेंची अशी कोणती राजकीय ताकद आहे जी आजही सत्तेबाहेर असूनही लोकांना त्यांच्या दारात घेऊन येते? राजकारण फक्त निवडणूक जिंकण्यापुरतं मर्यादित नसतं, तर राजकारणात शब्दाला किती किंमत आहे, तुमचा आवाज किती लोकांपर्यंत पोहोचतो आणि सरकारवर किती दबाव निर्माण करू शकतो यालाही वेगळं राजकीय महत्त्व असतं। म्हणूनच मनसे निवडणुकीत कमकुवत असली, राज ठाकरेंकडे एकही आमदार खासदार नसला तरीही राज ठाकरेंची प्रभावाची सत्ता कायम आहे। मग ही प्रभावाची सत्ता नेमकी कशी काम करते हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। यातला पहिला मुद्दा म्हणजे राज ठाकरेंचा वैयक्तिक करिश्मा आणि थेट संवादाची ताकद। राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे फक्त पुतणेच नाहीत, तर ते त्यांचे वारसदार देखील आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले नेते आहेत। त्यांचं जोरदार वक्तृत्व, थेट आणि स्पष्ट बोलण्याची शैली आणि मुद्दा मांडण्याची पद्धत यामुळे त्यांच्याशी लोकांची एक वेगळीच भावनिक जोड निर्माण झालेली आहे। त्यांचे भाषण ऐकून लोकांना वाटतं की हा माणूस आपल्या बाजूने बोलतोय। भले मनसेला निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नसेल, पक्षाकडे आमदार खासदार नसतील, पण राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या बोलण्याच्या ताकदीवर विश्वास ठेवणारा एक वर्ग आजही आहे। याचं उदाहरण द्यायचं झालं तर एसटी कर्मचारी असोत, मराठी आंदोलक असोत, शासकीय कंत्राटदार असोत किंवा आता एमपीसीचे विद्यार्थी असोत, आपापले प्रश्न घेऊन अनेक शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेताना दिसतात। राज ठाकरे अशा लोकांचं म्हणणं ऐकून घेतात, त्यांचा प्रश्न समजून घेतात आणि त्यावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात। त्यामुळे भेटायला आलेल्या लोकांना किमान आपला प्रश्न कुणीतरी ऐकून घेतला आणि तो पुढे मांडणार आहे असा विश्वास मिळतो। आताही एमपीसीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थी थेट शिवतीर्थवर पोहोचले। त्यांनी राज ठाकरेंना निवेदन दिलं आणि या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली। त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील असं सांगितलं। म्हणजेच विद्यार्थ्यांना माहिती आहे की राज ठाकरेंची सत्ता नाही तरीही त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकतो असा विश्वास त्यांना वाटतो आणि हाच राज ठाकरेंच्या प्रभावाच्या सत्तेचा पहिला भाग आहे। दुसरा मुद्दा म्हणजे मराठी अभिमान आणि सामान्य माणसाच्या मुद्द्यावर फोकस। मनसे नेहमी मराठी भाषा, स्थानिक नोकऱ्या, शिक्षण व्यवस्थेतील अन्याय, पेपरफुटी, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर बोलत असते। सत्ताधारी पक्ष किंवा मोठे विरोधी पक्ष कधी कधी हे मुद्दे दुर्लक्षित करतात, तेव्हा लोक पर्यायी आवाज शोधतात। एखादं मोठं आंदोलन उभं राहत असेल तर राज ठाकरे त्याला थेट पाठिंबा देतात। उदाहरण घ्यायचं झालं तर जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला। आंदोलन चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालंच तर सामंजस्याने सोडवण्यात खरा मोठेपणा असतो आणि हा मोठेपणा सर्वोच्च व्यवस्थेने दाखवायचा असतो। हे भान अजूनही सुटलेले नाहीये। हे दाखवण्याची संधी गमावू नये अशी भूमिका राज ठाकरे यांनी सरकार विरोधात घेतली होती। नीट, टीएटी आणि आता एमपीसी पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थी स्वतःचं जीवन संपवत आहेत, निराश आहेत। याला धरूनच राज ठाकरे यांनी शिक्षणातील बाजारीकरण, कोचिंग क्लासेसची मनमानी आणि सरकारच्या उदासीनतेवर अनेकदा टीका केली। त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटतं की हा नेता आमच्या वेदना समजून घेईल, त्यांच्या शिवतीर्थवर प्रश्न मार्गी लागतो, प्रश्न थेट सरकारपर्यंत पोहोचतो असा अनेकांना विश्वास वाटतो। म्हणूनच मागण्या घेऊन आंदोलक त्यांच्याकडे जातात। आता तिसरा मुद्दा म्हणजे मीडिया आणि सार्वजनिक चर्चेत मुद्दा आणण्याची ताकद। सत्तेत नसलेला नेताही जर जोरदार बोलला तर त्याचा मुद्दा बातम्यांचा माथळा बनतो, सोशल मीडियावर ट्रेंड होतो आणि सरकारला त्याची दखल घ्यावी लागते। त्याचप्रमाणे राज ठाकरे यांची विधानं, त्यांचे ट्विट्स, सोशल मीडिया पोस्ट नेहमीच बातम्यांचे हेडलाईन्स बनतात। उदाहरणार्थ मराठी भाषेच्या मुद्द्यावर बँकांमध्ये मराठी व्यवहार, हिंदी सक्ती विरोधात त्यांनी आंदोलनं केली। अलीकडे शासकीय कंत्राटदारांनी 86,000 कोटींच्या थकबाकीसाठी त्यांची भेट घेतलेली, कारण त्यांना वाटतं की राज ठाकरे यांच्या माध्यमातून सरकारवर दबाव पडेल। यासोबतच यालाच धरून चौथा मुद्दा समजून घ्यावा की राज ठाकरे सरकारवर दबाव निर्माण करतात। तर तो कसा?
तर राजकारणात फक्त सत्ता असणंच महत्त्वाचं नसतं, तर काही नेते दबावगट म्हणून काम करतात. ते मागण्या सरकारकडे नेतात, मध्यस्थी म्हणून भूमिका पार पाडतात किंवा आंदोलनं उभी करतात. राज ठाकरे यांच्यात सरकारवर दबाव निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यांच्या भूमिकेमुळे किंवा इशाऱ्यामुळे प्रशासनावर आणि सरकारवर राजकीय दबाव निर्माण होतो असा आंदोलकांचा विश्वास असतो. ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात थेट आणि स्पष्ट शब्दात बोलतात. संबंधित मंत्र्यांना हा मुद्दा कसा सोडवता हे थेट विचारतात. प्रसंगी थेट मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हा मुद्दा कसा सोडवता येईल हेही ते बघतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ऑगस्ट महिन्यातच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या समस्या आणि रखडलेला मुंबई गोवा महामार्ग, विशेषतः माणगाव बायपासचे प्रलंबित काम यावर चर्चा केली. थोडक्यात मराठी मतदारांमध्ये राज ठाकरेंचा प्रभाव असल्याने मोठे पक्ष, मग ते भाजप असोत किंवा शिवसेना शिंदे गट असोत, राज ठाकरेंशी संवाद साधत असतात. त्यामुळे आंदोलकांना वाटतं की त्यांच्याकडे गेल्यास आपल्या आवाजाला राजकीय वजन मिळतं. विद्यार्थीही याच अपेक्षेने येतात. या आधीचे उदाहरण पाहिजे झाल्यास तर पूर्वी मुंबईचे डब्बेवाले, मच्छीमार, खासगी डॉक्टर्स, महिला बचत गट असे विविध गट त्यांच्याकडे येत असतात. कोविड काळात अनेक संघटनांनी त्यांच्याकडे तक्रारी नेल्या आणि त्यातल्या काही मागण्यांवर सरकारने निर्णय घेतले. त्या काही निर्णयाचं मनसेला श्रेय मिळालं. पण मनसेचं दुर्दैव म्हणजे समस्या आली की जनतेला मनसे आणि राज ठाकरे आठवतात, मात्र मतदानाच्या वेळी त्यांचा विसर पडतो. हे वास्तव राज ठाकरे स्वतः कित्येकदा बोलून दाखवतात. त्यांची ही कबुली सांगते की लोकांना त्यांच्याकडे समस्या सोडवणारा म्हणून विश्वास आहे, पण सत्ता मिळवणारा म्हणून नाही. राज ठाकरेंकडे निवडणुकीतील सत्ता नाही, पण सांस्कृतिक प्रादेशिक आवाज, करिश्मा आणि दबाव निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणूनच MPSC करणारा विद्यार्थी असो किंवा कंत्राटदार असो की मच्छीमार किंवा इतर कोणीही असोत, राज ठाकरेंकडे जातात. थोडक्यात सत्ता नसली तरी एखाद्या नेत्याचा इतका प्रभाव असणं म्हणजे निवडणुकीत विजय मिळवणं हा राजकीय सत्तेचा प्रभावाचा एकमेव मापदंड नाहीये, तर लोकांना विश्वासात आणि मुद्द्यावर बोलण्याची क्षमता मोठी ताकद असते. ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. म्हणूनच सत्तेत नसताना, एकही आमदार नसताना, राज्यभर फारसे लोकप्रतिनिधी नसताना राज ठाकरेंचा दबदबा कायम आहे. तुम्हालाही असंच वाटतं का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लगाव बत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.